हरे कृष्ण. आपल्या या साप्ताहिक दैनंदिन आयुष्यामध्ये भगवद्गीता 108 महत्वपूर्ण श्लोक या सत्रामध्ये आपल्या सर्व भक्तांचं स्वागत आहे. आज आपला हा 58वा सत्र आणि ज्यामध्ये आपण जो आहे तो 57वा श्लोक पाहणार आहोत. 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. तर हा महत्वपूर्ण श्लोक आहे. या श्लोकाच्या द्वारे आपण समजू की मृत्यूनंतरच्या गंतव्याचा सार्वत्रिक नियम काय आहे. जसा भाव तशी प्राप्ती आणि जीवन ही अंतिम स्वर्णाची तयारी आहे. तर असे आपले हे 3 विषय आहेत आजच्या ह्या श्लोकाच्या द्वारे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. सॉरी. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. देवाय. यम यम वापि स्मरन् भावं त्यजति अन्त्यन्ते कलेवरं तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. यं यं वापि स्मरणभावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं एव एति कौन्तेय सदा तद्भावभावितः. यम यम वापि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. स्मरणभावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. यम यम वापि स्मरन् भावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं एवेति कौन्तेय सदा सदा तद्भाव भावितः. यं यमपि स्मरणभावं त्यजति अन्ते कलेवरं तं तं एवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. कोणी वाचू इच्छित? श्रीकृष्ण प्रभुजी. वाचू इच्छिता आपण? हो, कृष्ण प्रभुजी. येस माताजी, बोला. नंतर दंडवत प्रभूजी प्रणाम. वाचतील. यम वाचा यम वा माताजी. अपि स्वर्णभावं त्यजन्ति अन्ते कलेवरं तं तम् एव इति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हरे खूपच सुंदर, कृष्ण. खूपच सुंदर. येस प्रभूजी. यं यं वापि स्मरणं भावं त्यजन्ति अन्ते कलेवरं तं तं एवेति प्रभूजी. अनुवाद ज्ञानेश्वर प्रभूजी किंवा मंगल माताजी, तुम्ही वाचू इच्छिता? हरे कृष्णा. हरे कृष्ण. अनुवाद. हे कौंतेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. तात्पर्य. मृत्यूच्या बिकट क्षणी मनुष्याचा स्वभाव कशा प्रकारे बदलतो याचे वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे. जो मनुष्य मृत्यूसमयी श्रीकृष्णाचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग करतो त्याला भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होते. परंतु श्रीकृष्णांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीचे स्मरण केल्यावरही त्यास दिव्य स्वभावाची प्राप्ती होते ही गोष्ट सत्य नाही व या मुद्द्यावर आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. मनाच्या योग्य भावस्थितीत मनुष्याला कसा मृत्यू येऊ शकतो? भरत महाराज जरी महान असले तरी मृत्यूच्या क्षणी त्यांना हरिणाचे चिंतन केले आणि त्यांना पुढील जन्म हरिणाचा प्राप्त झाला. हरिणाच्या शरीरामध्ये जरी त्यांना आपल्या पूर्वकर्माचे स्मरण होते तरी त्यांना पशुचा देह स्वीकारावाच लागला. अर्थात मनुष्याने आयुष्यभर केलेल्या चिंतनाचा प्रभाव त्याच्या मृत्यू समयीच्या चिंतनावर पडतो. म्हणून वर्तमान जन्मामुळे भविष्य जन्माची निश्चिती होत असते. जर मनुष्याने आपल्या वर्तमान आयुष्यामध्ये संपूर्ण सत्वगुणी जीवन व्यतीत केले आणि सदैव कृष्ण चिंतन केले तर त्याला मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती होऊ शकेल. जर मनुष्य श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेत तळहीन झाला तर त्याचा पुढील देह हा प्राकृत नसून दिव्य किंवा आध्यात्मिक असेल. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप हा मनुष्याचे जीवन यशस्वीपणे
बदलण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवां च श्रीरूपां साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्णपदान् सगन ललिता श्री विशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामी निति नामिने. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. जीवनाचा निर्णायक क्षण. आपण भगवद्गीतेच्या या 8व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचे अत्यंत गुढ प्रश्नांची उत्तरे कशी देतात ते पाहतोय. यातला हा दुसरा विभाग श्लोक क्रमांक 5 ते 8, ज्यामध्ये मुख्य विषय आहे अंतकाळी कृष्णाचे स्मरण. म्हणजे मनुष्य जे काही अंतकाळी स्मरतो तेच तो प्राप्त करतो. म्हणूनच श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माझे निरंतर चिंतन कर, सर्व कर्मे मला अर्पण कर आणि शेवटी मला प्राप्त हो. येथे श्रीकृष्ण थेट उत्तर देतात आणि नंतर सर्वसाधारण तत्व स्पष्ट करतात. तर मृत्यूच्या क्षणातील चेतनेचे अत्यंत गंभीर आणि गूढ तत्व इथे स्पष्ट होत आहे. मागच्या श्लोकात श्रीकृष्णाने सांगितलं की जो मनुष्य मृत्यू समयी त्यांचे स्मरण करतो तो त्यांच्या दिव्य स्वरूपाला प्राप्त होतो. आणि आता या श्लोकात श्रीकृष्ण एक सार्वत्रिक नियम सांगत आहेत. किंवा कृष्ण स्मरणाचाच नव्हे तर कोणत्याही भावाचे स्मरण केल्यास त्या भावाशी संबंधित प्राप्ती होते. तर अंतिम स्मरणाचा नियम म्हणून हा श्लोक ओळखला जातो, द लॉ ऑफ लास्ट थॉट. जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम स्थूल जगावर कार्य करतो तसाच हा नियम सूक्ष्म आणि आध्यात्मिक स्तरावर कार्य करतो. लॉ ऑफ लास्ट थॉट, अंतिम स्मरणाचा नियम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कृष्ण, सॉरी म्यूट झालं होतं. तर त्या श्लोकात काय बोलताय की श्रीकृष्ण सांगताय, यम यम वापी स्मरण भावम. मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो आणि त्याने काय होणार आहे, केव्हा त्यजती अंते कलेवरम, म्हणजे शरीर सोडताना. आणि काय होईल, तत्तम तम एव येती, तो त्याच अवस्थेला प्राप्त होतो. हे पहा, मागच्या श्लोकात श्रीकृष्ण काय बोलले होते, मदभावम याती, की जो माझे स्मरण करतो तो मला प्राप्त होतो. आणि आता इथे काय बोलताय, तम तम एव येती, की ते फक्त माझ्यासाठीच नाही तर हा सर्वसाधारण नियम आहे. तर मनुष्याच्या जीवनातील सर्वात खोल आसक्ती, आकर्षण, इच्छा आणि भाव त्याच्या मृत्यूसमयी प्रकट होतात. मृत्यूच्या वेळी अचानक काही नवीन स्मरण होत नाही. संपूर्ण जीवनभर जे मनात साचवले आहे तेच शेवटी बाहेर येते. तर मग इथे प्रश्न पडतो की सुरुवातीला जेव्हा कृष्णाने सांगून दिलंय
की मला स्मरण करा, माझ्या धामाला परत या. तर इथे हा वेगळा नियम द्यायची गरजच काय होती? आणि द्यायचंच होतं तर आधी साधारण नियम द्यायचा आणि मग स्पेसिफिक द्यायचं. तर असं इथे असं का घडलं? हा प्रश्न स्वभावतः साहजिकच कोणालाही येऊ शकतो, तुम्हालाही आलाच असेल, बरोबर आहे ना? तर एक आपण सिंपल उदाहरण घेऊया. समजा तुम्ही कुठे नोकरीला इंटरव्ह्यू दिली, तर नोकरीला इंटरव्ह्यू दिल्यावर तुम्ही सॅलरी डिस्कस करतात. तर सॅलरी डिस्कस करताना काय सॅलरी डिस्कस होते? 8 lakhs पर एनम, 8.5 lakhs पर एनम, 10 लाख पर एनम, बरोबर आहे? किंवा 40,000 रुपये महिना. आपण हे नाही डिस्कस करत की त्या 40,000मध्ये HRA किती राहील, बेसिक किती राहील, PF किती राहील, TDS किती जाईल. त्या सगळ्या बाकीच्या साधारण गोष्टी त्या नंतर होतात. मेन काय आहे की जे स्पेसिफिक आहे की मला काय मिळणार. तिथे भगवंत तेच सांगताय की आधी जे महत्वाचं ना ते ऐकून घे. नाहीतर काय होतं ना की आपण ऐकतो 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 आणि जेव्हा आपलं ऐकायचं, लक्ष ठेवायची आपली जी मनस्थिती असते, जास्त वेळ बसायला लागलं की हळू हळू काय होतं, ती पण तिकडून निद्रादेवी कोपऱ्यातून आली आणि येऊन आपल्या डोळ्याच्या पापण्यांवर बसून जाते. तर तसं होऊ नये अर्जुनासोबत, म्हणून कृष्ण आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगताय की माम, की आधी मत भावम याती, की मला स्मरण केलं तर मत भावम याती, माझ्या धामाला तू प्राप्त होशील. आणि नंतर मग ते का प्राप्त होणार आहे त्याचा हा नियम सांगितला. जसं आपण म्हणतो ना की बाबा आंबावरती फेकला तर तो खाली पडतोच, तर हे झालं. पण तो का पडतो त्याचा नियम, गुरुत्वाकर्षणाचा नियम हा नंतर सांगितला जातो. तसंच हे की आधी काय होणार आहे ते सांगितलं आणि ते का घडतंय त्याचा हा साधारण नियम म्हणजे आजचा श्लोक. आणि त्यासाठी भरत महाराजांचं उदाहरण दिलंय जे आपण मागच्या हप्त्यातही पाहिलं, की जसा भाव असतो तशी प्राप्ती होते. आणि भागवतम मध्ये आपण हे अजून जास्त काय म्हणूयात खोल तत्वामध्ये भरत महाराजांचं हे जे उदाहरण आहे ते पाहणारच आहोत विस्तृतरित्या, की कसे ते महान वैराग्यवान राजा होते. त्यांनी सर्व राज्य चांगल्या प्रकारे केलं आणि ते भगवत भक्त असल्यामुळे योग्य क्षणावर त्यांनी काय केलं, त्यांनी पूर्ण राज्य त्यागलं, सगळ्या मुलांना देऊन टाकलं आणि वनामध्ये जाऊन ते तपश्चर्या करू लागले, संन्यास ग्रहण केलं. परंतु एक दिवस जेव्हा ते नदीमध्ये तर्पण अर्पित करत होते तेव्हा घडलं काय, तर त्यांनी पाहिलं की एक बाळंतीण जी हरिण होती ती पाणी पित होती आणि अचानक तिच्या मागे वाघ आला आणि त्याला पाहून ती हरिण हरिण पळाली आणि तो वाघ तिच्या मागे, आणि अशी ती पळत असताना ती बाळंतीण झाली आणि एक छोटस पिल्लू जे आहे ते तिथे नदीकाठी जन्माला आलं. ती हरिण पुढे गेली, वाघ त्या हरणीच्या मागे गेला आणि वाघाने त्या हरणीला शिकार केली. आणि हा नवीन बाळ हरिण पिल्लू तो एकटा तिथे राहिला. आणि भरत महाराजांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांच्या मनामध्ये अत्यंत ममता निर्माण झाली आणि हळूहळू त्यांचं मन भगवंतांपासून हटून त्या हरणावर केंद्रित झालं. ते त्याचे संगोपासन करू लागले, त्याची काळजी घेऊ लागले. एवढं की ते त्याला नेहमी आठवण करत कुठे गेला असेल, काय करत असेल. आणि एक दिवस अचानक खूप अंधार झाला, उशीर झाला तरी तो काही आला नाही. तर त्यांना चिंता वाटली. ते त्याला शोधायला निघाले आणि शोधायला जात असताना अचानक अंधारामध्ये ते एका खोल गड्ड्यामध्ये पडले. त्यांना खूप इजा झाली आणि शरीर सोडायची पाळी आली. आणि मृत्यू समय सुद्धा त्यांना त्या हरणाचंच स्मरण केलं. परिणाम त्यांना पुढील जन्मात हरणाचं शरीर प्राप्त. तर यातून हा सिद्धांत स्पष्ट होतो, जे आपण सातत्याने चिंतन करतो त्याच दिशेने आपली चेतना आणि पुढील प्राप्ती होत असते. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भागवतात एक कथा अशी येते की एक खूप श्रीमंत व्यक्ती होता. खूप, आणि श्रीमंती असली की जवळजवळ प्रत्येक श्रीमंत काय असतो ना, कंजूस असतो, बरोबर आहे. तर त्याला त्याच्या धनाची खूपच काळजी, लपवून ठेवायचं. त्याने खूप मोठं एक कोठी निर्माण केली
आणि त्याच्या धनावर त्याची खूप आसक्ती होती आणि त्याची इच्छा होती की त्या धनाचा सदुपयोगच व्हावा. त्याने शरीर सोडलं, तर शरीर सोडल्यावर काय, तर त्या धनाची काळजी घेण्यासाठी तो कुत्र्याच्या जन्माला आला, किंवा मला माझ्या धनाची काळजी घ्यायची. आधी कुत्रा, आणि कुत्रा म्हणून तो आला आणि त्या घरात, स्वतः बांधलेलं घर, तो तिथे जाऊ इच्छित होतो, पण त्याचे मुलं त्याला असं हुक हुक फुटकारा करून म्हणून, तरी त्याचं धनाची चिंता. त्या धनाच्या चिंतनामध्ये त्याने परत शरीर सोडलं, तर आता सर्प झाला आणि सर्प होऊन तो त्या धनावर बसून राहील. तर कधी आपण काय चिंतन करतो हे खूप महत्वाचं आहे. जर आपण व्हिडिओ गेम्सच चिंतन करत राहिलो, तर पुढच्या जन्मी आपल्याला व्हिडिओ गेम बनावा लागू शकतो. हा नियम आहे, जो मी नाही सांगत आहे, जो भगवान श्रीकृष्ण सांगतात. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की सूक्ष्म शरीर हे स्थूल शरीराचा आराखडा आहे. श्रीकृष्ण पहा, सदा तद्भाव भावित असं म्हणतात. त्याचा अर्थ काय, तर मनुष्य ज्या भावाने सतत प्रभावित असतो, त्याच भावाचे त्याचे पुढील अस्तित्व बनते. आता सूक्ष्म शरीर आपण मागे पाहिलंय, मम्मीने म्हटलं, अर्थात माताजींनी आपल्याला ते खूप सुंदर समजवलं होतं की बुद्धी, मन आणि अहंकार म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. तर हे सूक्ष्म शरीर पुढील स्थूल शरीराचा आराखडा असतो. तर एखाद्याच्या मनात सतत कामवासना असेल, भूक, हिंसा, लोभ, मत्सर असेल, तर त्या चेतनेला अनुरूप शरीर प्रदान प्रकृती करते. आणि म्हणूनच भागवतामध्ये देखील सांगितलंय की एखाद्याच्या सूक्ष्म चेतनेची अवस्था पाहून त्याचे भूतकाळ आणि भविष्य समजू शकते. तर विचार येणं महत्वाचं नाहीये, आपण त्यांना पोषण देतो का हे महत्वाचं आहे. कारण की मनात विचार तर येतच राहतील. त्यामुळे विचारांना तुम्ही शमन करू शकत नाही, तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं. मनात विविध विचार येतात, कधी काम, कधी क्रोध, कधी मत्सर, कधी लोभ, यांचे विचारही येऊ शकतात. परंतु मुख्य प्रश्न आहे, आपण त्या विचारांना पोषण देतो का की त्यांना नाकारतो. वाईट विचार आला आणि आपण त्याच्यावर कल्पना रचू लागलो, तर आपण त्या भावाला बळी पडतो. पण जर आपण म्हणालो, नको, मला कृष्णाचेच स्मरण करायचे, तर आपण त्या प्रवृत्तीला थांबवत आहोत, भगवत भक्तीकडे नेत आहोत. तर भक्ती म्हणजे केवळ बाह्य आचरण नव्हे, तर ती अंतर्मनाची दिशा बदलण्याची प्रक्रिया आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर मृत्यूची वेळ गीतेत इतकी महत्वाची का? भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात देखील मृत्यूच्या क्षणाचा वारंवार उल्लेख येतो. कारण मृत्यू हा शेवट नसून संक्रमण आहे. आत्मा शरीर बदलतो. मृत्यू म्हणजे एका वाहनातून दुसऱ्या वाहनात जाणं. कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर असंख्य लोक मरणार होते. अर्जुन स्वतः आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूच्या भीतीने विचलित झाला होता, म्हणून कृष्ण अर्जुनाला आणि आपल्यालाही मृत्यूच्या संक्रमणासाठी तयार करीत आहे. बहुतेक लोक मृत्यूला अस्तित्वाचा अंत समजतात, परंतु भगवंत सांगतात, आपण नश्वर शरीर नाही, आपण शाश्वत आत्मा आहोत. म्हणून मृत्यू भयावह नसून अत्यंत निर्णायक. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपली श्रद्धा फक्त वास्तव पाहण्याची पद्धत ठरत नाही, तीच आपले वास्तव बनते. मनुष्य जसा विचार करतो तसंच त्याचं जीवन घडतं. जर एखाद्याला वाटत असेल भोगाचं सुख आहे, इंद्रिय सुख हेच जीवन आहे, तर त्याचे मन त्या दिशेने जाईल आणि मृत्यूसमयी तेच स्मरण होईल. आजच्या जगात सोशल मीडिया, राजकीय ध्रुवीकरण, भौतिकवाद, यामुळे लोक
स्वतःच्या कल्पनांच्या इको चेंबर मध्ये अडकतात. आता इको चेंबर का म्हणतात त्याला? इको म्हणजे काय? तर आपण आवाज केला तर लगेच आपल्याला तोच आवाज परत येतो, त्याला आपण इको म्हणतो, राईट? तर आजकाल ह्या कल्पनांचा इको चेंबर झालाय. आपण कल्पना करतो तीच आपल्याला परत येते, आपण कल्पना करतो तीच परत येते, आणि त्यामुळे काय होतं की आपण अडकून पडतो. तुम्ही अनुभवलं सुद्धा असेल, समजा मोबाईलवर तुम्ही काही सर्च केलं तर लगेच तुम्हाला त्याचेच ऍड यायला सुरुवात होते. इको चेंबर. जे आपण सतत ऐकतो, पाहतो आणि विचार करतो तेच आपले वास्तव बनते. म्हणूनच कृष्ण चेतावणी देतात, तुमचे अंतिम स्मरण तुमच्या संपूर्ण जीवनाच्या सरावावर अवलंबून आहे. तर जीवन म्हणजे काय आहे? टेस्ट 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 म्हणजे काय? रुचीची परीक्षा. पहिला टेस्ट आहे TST आणि दुसरी आहे टेस्ट TEST, रुचीची परीक्षा. पहा, जीवन केवळ परिस्थितींची परीक्षा नाहीये, ती आपल्या रुचीची परीक्षा आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीत आनंद वाटतो, भोगात की भगवंतांच्या सेवेत, ज्या गोष्टीत आपली सर्वाधिक रुची असते त्याचेच आपण सहज स्मरण करतो. उदाहरणार्थ, लहानपणी जर आपलं भक्तांच्या परिवारात जन्म झाला असेल, आई बाबा भक्ती करतायत, आजी भक्ती करते, बहीण भक्ती करते, तर आपल्या मनातही येतं की आपणही भक्ती करावी. मग अचानक एक दिवस बाबा आपल्याला मंदिरात घेऊन जातात आणि अशी काही परिस्थिती निर्माण होते की आपल्याला ब्रह्मचार्यांसोबत रात्री तिथे राहायला आवडतं, राहायला मिळतं, आणि मग आपल्याला रुची निर्माण होते आणि आपण एक दिवसाच्या हिशोबाने गेलेलो असतो, 4 दिवस राहून जातो. कारण काय? तर उच्च रुची, टेस्ट, हायर टेस्ट. आपण वेगळी उदाहरणं घेऊ शकतो की एखादा व्यापारी सतत पैशाचा विचार करतो, एखादा राजकारणी सतत सत्तेचा विचार करतो, एखादा भक्त तसंच काय करतो? सतत कृष्णाचे स्मरण करतो. तर मृत्यू समयी कृत्रिम स्मरण होत नाही, नैसर्गिक स्मरण होते. म्हणूनच भक्ती योग म्हणजे काय? तर रुची बदलण्याची प्रक्रिया आहे. इट इज अ मेथोडॉलॉजी टू ट्रान्सफॉर्म युअर टेस्ट. भौतिक आनंदाकडून आध्यात्मिक आनंदाकडे, विषय सुखातून कृष्ण सेवेकडे, आणि त्यासाठी सततचा अभ्यास आवश्यक आहे. हा शेवटी श्रीकृष्ण अप्रत्यक्षपणे सांगतातच ते, जसे जीवन तसे मृत्यू. जर आपल्याला मृत्यू समय कृष्णाचे स्मरण हवे असेल तर आयुष्यभर कृष्ण स्मरणाचा अभ्यास करावा लागेल. यालाच अभ्यास योग म्हणतात. नाम जप, कीर्तन, शास्त्र श्रवण, भक्त संग आणि सेवा. तर जेव्हा आपण ह्या 5 गोष्टींवर पूर्ण अवलंबित राहू, तेव्हा हे सर्व मृत्यू समयी कृष्ण स्मरणासाठीची तयारी आहेत हे आपल्या लक्षात येईल, आणि आपण खरंच अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम होऊ. काही श्रीकृष्णांची करुणामय व्यवस्था आहे. एक सुंदर प्रार्थना येथे समोर येते की हे प्रभू, तुम्ही सर्व शक्तिमान आहात, तरी तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करत नाही. तुम्ही मला तुमच्याकडे तेव्हाच आणता जेव्हा मला तुमची इच्छा जगातील इतर सर्व गोष्टींपेक्षा उच्च वाटते, जास्त वाटते. आणि भगवान म्हणून तर आपल्याला स्वातंत्र्य देत आहेत. म्हणून आपण आज जे निवडतो तेच उद्या आपले गंतव्य बनते. तर ही योग्य निवडीची प्रक्रिया म्हणजे साधना भक्ती. आणि त्यासाठी स्वतःही यायचंय दर रविवारी आणि सोबत इतरांनाही आणायचं. तर निष्कर्ष काय? तर भगवद्गीतेतील ह्या 8व्या अध्यायातील हा 6वा श्लोक अत्यंत गंभीर आणि जागृत करणारा श्लोक आहे. तो आपल्याला सांगतो की मृत्यू हा शेवट नाही, चेतना ही पुढील जन्म निश्चित करते. अंतिम स्मरण हे संपूर्ण जीवनाच्या सरावाचे फलित असते. ज्या भावाने आपण जगतो त्याच भावाला आपण प्राप्त होतो, आणि म्हणूनच सतत कृष्ण स्मरण हा जीवनाचा सर्वोच्च अभ्यास आहे. म्हणून आपण आजपासूनच स्वतःला विचारलं पाहिजे, माझे मन नैसर्गिकरित्या कुठे धावते? कारण शेवटी जसा भाव तशी प्राप्ती. हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. चैतन्य महाप्रभु की जय, हरि नाम संकीर्तन की जय,
जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय, राधानाथ स्वामी महाराज की जय, संवेद भक्तवृंद की जय, बहुत प्रेमानंदे, हरी हरी बोल. तर हा जो संपूर्ण श्लोक आणि यावरील जी चर्चा आहे त्याच्यावर एक छोटीशी कविता मी वाचू इच्छितो. कवितेचं शीर्षक आहे अंतिम स्मरण. जसा भाव अंतरी ठेविला तशीच पुढची वाट, मृत्यू समयी उघडे होते जीवनभराची मात. जसा भाव अंतरी ठेविला तशीच पुढची वाट, ज्याचे चिंतन केले नित्य तेच पुढे मिळते. मन जिथे सतत धावते भविष्य तिथेच फुलते. जसा भाव अंतरी ठेविला तशीच पुढची वाट, हरिनामाचे स्मरण केले भरत झाले हरिण. कृष्ण स्मरणे मुक्त होई तुटी जन्म बंधन. हरिनाचे स्मरण केले भरत झाले हरिण. कृष्ण स्मरणे मुक्त होई तुटती जन्म बंधन. जीवन म्हणजे तयारी त्या अंतिम क्षणाची, स्मरणात श्री कृष्णाचो हीच दिशा जीवनाची. स्मरणात श्री कृष्णाचो हीच दिशा जीवाची. भोगरूपी अंधारातून भक्तीचा दीप लावा, नामस्मरणाच्या शक्तीने अंतर मन उजळावा. भोगरूपी अंधारातून भक्तीचा दीप लावा, नामस्मरणाच्या शक्तीने अंतर मन उजळावा. जसा भाव तशी प्राप्ती सीतेचा हा संदेश, कृष्ण चरणी ठेवू चित्त हाच जीवनाचा विशेष. जसा भाव तशी प्राप्ती गीतेचा हा संदेश, कृष्ण चरणी ठेवू चित्त हाच जीवनाचा विशेष. हरे कृष्ण. धन्यवाद.